कौल या ठिकाणी आपण पाहिला योगेश पाटील अर्थातच अभि वॉरियर्स या संघाविरोधात स्वरा रेवांश 11 या संघाने जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारली आणि अभि वॉरियर्स या संघाला फलंदाजीचं पाचारण दिले। व्यूहरचना सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। 5 षटकांची मॅच असेल, फिल्डिंग सजलेली आहे। निश्चितच षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होईल। सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। स्वरा रेवांश 11 अर्थातच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सन्माननीय बाळकृष्ण दादा मुंडे आणि शेतकरी राजा निखिलजी चव्हाण साहेबांनी बांधलेला संघ आहे। प्रतीकजी कडव टीम मॅनेजर। मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात होतीये आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहताय संजयजी जाधव प्रस्तुत अभि वॉरियर्स हा संघ सज्ज झालेला आहे। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट। सामन्याला होतीये सुरुवात, पंचांचा हिरवा कंदील येतोय। षटक क्रमांक 1 ची जबाबदारी घेऊन गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय सचिन केवने मॅन फ्रॉम ढवळेपाडा। षटक क्रमांक 1 ची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती। सलामीची जोडी मैदानावर सज्ज झालेत। एका बाजूने प्रथमेश, दुसऱ्या बाजूने विवेक। गेम ऑन। 5 षटकांची मॅच। पहिला चेंडू सचिन केवने, पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक। झेलची संधी आली आहे, चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झेल टिपला जाईल, कुठलीही घाई गडबड नाही आणि पहिला झटका या ठिकाणी मिळाला आहे। सचिन केवनेला सुयश मिळालं। बॅट्समन प्रथमेश तंबूत परतला। पद्धतीने या ठिकाणी सुरुवात केली आहे सचिन केवने। या परिसराचा निश्चितच ढवळेपाडाचा सुपरस्टार खेळाडू आहे। जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली। पहिल्या चेंडूवरती विकेट अर्जित केली आहे। बिनीचा शिलेदार स्वरा रेवांश 11 या टीमचा विश्वास दाखवला बाळकृष्णदादा मुंडे आणि निखिल चव्हाण साहेबांनी आणि हा विश्वास या ठिकाणी सार्थ ठरवत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे। सचिन केवनेचा पुढचा चेंडू ड्राइव्ह केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने। त्या ठिकाणी 30 यार्ड मध्ये स्टॉप करतायत। एक सिंगल धाव येते, स्कोर कार्ड वरती जोडतायत। सिंगल आली आहे, एका धावेची मदत येते। चिंटूच्या बॅटमधून आलेली ही सिंगल धाव। इथं हातातनं चेंडू स्किड झालाय। निश्चितच थोडासा रनवे मध्ये अडथळा आला आणि या दरम्यान आपण पाहाल तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती रिटर्न जावं लागेल। सचिन केवने अष्टपैलू खेळाडू आहे। गेले कित्येक वर्ष आपण पाहत आहे संघासाठी, स्वतःच्या गावच्या टीमसाठी तसंच व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे। इथं उडपी चेंडू, समोर तितक्याच ताकदीचा दर्जेदार फलंदाज आहे विवेक गायकवाडच्या बॅटमधून सुरुवात झाली आहे। आक्रमक प्रहार, षटकार। आतमध्ये पाठवण्याची जबाबदारी स्वीकारा मित्रांनो, सहकार्य करा। विनंती आहे आपण सर्वांनी सहकार्य करा, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ। ठिकाणी आकर्षक स्ट्रोक, 6 धावांचा हा फटका येतोय। धावफलकावरती तब्बल आपण पाहताय 7 धावा, 1 गडी बाद। एका बाजूने विकेट जरूर आली सुरुवातीला, मात्र त्यानंतर आपण पाहाल तर विवेक गायकवाड जसा स्ट्राइक वरती आलाय, सर्जिकल स्ट्राइक त्याने केलाय। षटकार येतोय। 6 धावांच्या मदतीने स्वतःचं खातं खोललं। ऑफ द मार्क होत असताना इथं षटकार ठोकलाय। स्कोर कार्ड वरती 7 धावा, 1 गडी बाद।
इथं लगेचच बॅटची एज, विकेटची संधी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र बाल बाल बच गए. जीवनदान मिळालं. चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चेंडू पकडला होता, फेक सुद्धा आली होती, मात्र डायरेक्ट हिट होऊ शकलं नाही. आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर या ठिकाणी विकेट जाता जाता राहिली आहे. चिंटू मैदानाच्या आतमध्ये धोक्यात टाकली होती विकेट आणि अडचणी निर्माण झाल्या होत्या. दैव बलवत्तर, बचाव झालाय. या ठिकाणी सिंगल धाव येईल, धावफलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड 8 या आकड्यावरती. एक गडी बाद, 8 धावा, 4 चेंडू फेकून झालेत सचिन घेवणे. चिंटूसाठी आता प्रचंड वेगवान बाउन्सर लेवलचा चेंडू पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर वेगानं विकेट किपरच्या स्वाधीन होत असताना अगदी नाका समोरून चेंडूला काढले. अतिशय चांगल्या पद्धतीचं मैदान आपण पाहत आहे, सुसज्ज मैदान. चारी बाजूला रेलिंगची तटबंदी आपण पाहत आहे. सुंदर आणि सुबक असं हे क्रीडांगण. सुंदर चेंडू, त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेटचं अतिशय दर्जेदार लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे. अतिशय सुबक आणि सुंदर हे आयोजन, अर्थातच शैलेशजी वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहू शकताय. निश्चितच सामना या ठिकाणी चालू आहे. स्वरा रिवांश 11 आणि त्यांच्या विरोधात अबी वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलंय. एक गडी बाद, 8 धावा. बॅटिंग करतायत मैदानावरती अबी वॉरियर्स. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पहिल्या षटकात सचिन केवनेनं 8 धावा इथं खर्च केल्या. पॉवर प्लेचं षटक होतं. यानंतर आपण पाहताय षटक क्रमांक 2 ची जबाबदारी गोलंदाज गणेश वरती दिली आहे. दुसऱ्या षटकासाठी या ठिकाणी येतोय वेगवान गोलंदाज. सुरुवात करत असताना स्ट्राईक वरती बॅट्समन विवेक गायकवाडला आपण पाहताय. जहानमान जोबेलीला रिप्रेझेंटेट करणारा हा खेळाडू. इथं पहा ड्राईव्ह करतोय. फिल्डर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग पकडून फेक सुद्धा आली सचिन केवनेची. एक सिंगल धाव इथं जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 9 आकड्यावरती. 9 ऑन द बोर्ड. शांत चाललेलं क्रिकेट, दुपारचं रणरणत ऊन आणि या रणरणत्या उन्हामध्ये चाललेला हा क्रिकेटचा थरार. सिंगल आली आहे, धावफलकावरती ऍड केली जाते. स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक वरती बॅट्समन चिंटू. इथं पहा फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॉडी लाईन अतिशय वेगवान, अचूक टप्पा. भेदक मारा करत असताना शरीरावरती आदळला. त्यानंतर आपण पाहताय कुठल्याही प्रकारे धाव घेण्याची संधी मिळाली नाही. निर्धाव येतोय फलंदाज प्रथमेश, अर्थातच चिंटू. डॉट आलाय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना गणेश. सुरुवात आपण पाहू शकता. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव, त्यानंतर या चेंडूवरती निर्धाव. विवेक गायकवाडनं जाऊन लगेच काही कानमंत्र दिलाय. कशा पद्धतीने इथून खेळलं जाईल. इथं पहा प्रहार केलाय, फटका चांगला खेळला. सीमारेषेच्या दिशेनं त्या ठिकाणी वायडेश लॉंगॉनचा फिल्डर ऍक्शन मध्ये पकडून फेक करेल. तोपर्यंत इथं एक सिंगल धाव पुन्हा एकदा कंप्लीट करतायत. एका धावेची मदत येईल, धावफलकावरती जोडली जाईल. 10 धावा. एक धावेनं डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. एक धावेनं पुढे जाण्याचा प्रयत्न. थेंबे थेंबे तळे साचे. 10 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद. स्ट्राईक वरती विवेक गायकवाड येतोय. हार्ड हिटर फलंदाज. इथं रिवर्सचं अस्त्र काढलंय. बॅटला स्पर्श झाल्यानंतर अतिशय वेगानं चेंडू निघून जातोय. शॉर्ट थर्डमॅनला बीट केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बॅटमधनं आलेल्या 4 धावा. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 14 वरती. नेक्स्ट बॉल. या ठिकाणी फिल्डर होता कव्हरला. झेल टिपण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र त्याला बीट करून चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. कव्हर स्वीपर बाउंड्रीला सलामी. 1 more 4.
फिल्डर त्या ठिकाणी होता, मात्र अतिशय वेगाने आलेला हा स्ट्रोक 4 धावा विवेकच्या बॅटमधनं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे सरसावला खेळलेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी आहे. अडवत असताना थोडासा फंबल झाला हातातनं चेंडू आणि त्यानंतर आपण पाहाल पुन्हा एकदा 2 धावांचं योगदान येत आहे. चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करत असताना फटका दर्जेदार, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालं. षटक क्रमांक दुसरं जे चालू होतं ते इथं संपलंय, संमिश्र राहिलं. धावफलकावरती आपण पाहत आहे एकंदरीत 20 धावा, षटक क्रमांक 2 ची सांगता. थँक्यू डीजे, धन्यवाद. 2 षटकं या ठिकाणी संपली. 2 बदलापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण आहोत. 2 षटकांचा खेळ इथं संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 20 धावा जोडल्या. फलंदाजी करत असताना अभि वॉरियर संघाचे 2 वॉरियर मैदानाच्या हातमध्ये. बॅटिंग करत असताना विवेक गायकवाड आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन प्रथमेश चिंटू, दोघं जण खेळतायत. तिसऱ्या षटकाला सुरुवात. अजून एकदा गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी तैनात केलं जात आहे सचिन केवने. पुन्हा एकदा वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक, संघासाठीचं तिसरं. फर्स्ट बॉल. प्रथमेशसाठी पहिला चेंडू. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, कदाचित लेगस्टिकच्या बाहेरून निघून जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येईल. एका धावेची मदत येते. धावफलक पुढे सरकेल ते 21 वरती. 21 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सचिन केवने. पहिला बॉल थोडासा दिशाहीन पाहायला मिळाला, व्हाईट बॉल. इथं हा शॉर्टपिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेत, मात्र निश्चितच दूरवरनं फिल्डर येऊन अडवण्याचा प्रयत्न करतील. त्यांना चकवून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. प्रथमेशच्या बॅटमधनं आलेला हा संघर्षमयी फटका चौकार. इथं बॅट फिरवली आहे विकेटच्या मागे. त्या ठिकाणी चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि निश्चितच अपील केलं होतं. पंचांनी उचलून धरलं बोट आकाशाकडे. विकेट. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती, बदलापूरच्या शिवसेनेचा बुलंद आवाज, कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती मान्यवर मंगेशदादा धुळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मान्यवर मंगेशदादा धुळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि निश्चितच आपल्या सर्वांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्पर्धा आपण पाहताय शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग स्पर्धेचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडत असताना आणि या दुसऱ्या दिवसाला मंचावरती मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक सहर्ष स्वागत.
सचिन केवनेचा पुढचा चेंडू समोर खेळतोय, त्या ठिकाणी लॉंग ऑफला फिल्डर आहे, चेंडूला पकडून फेक करेल, एक सिंगल धाव इथं गॅदर करतायत, एका धावेची मदत धावफलकाला करतील. स्कोअर कार्ड पुढे सरकत असताना 26 या आकड्यावरती 26. इथं पुन्हा एकदा अपील, पंचांचं बोट जाते आकाशाकडे आणि अजून एक विकेट या ठिकाणी आलेली आहे. फलंदाज माघारी परतत असताना मोठी विकेट मिळाली आहे. करते मान्यवर दीपकदादा पेंडुलकर साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांना मान्यवरांना विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दीपकदादा पेंडुलकर विनंती आहे, आपण मंचावरती या. विकेट आली आहे, विवेक गायकवाडला मैदान सोडावं लागलेला हा मोठा झटका. बॅटिंग करत असताना चांगला खेळत होता, मात्र त्याला इथून माघारी पाठवलंय सचिन केवने. आयकॉन प्लेअर आणि आयकॉन प्लेअर सारखं खेळत असताना या ठिकाणी त्याचबरोबर मान्यवर बाळकृष्ण दादा मुंडे आणि निखिल दादा चव्हाण आपणास विनंती आहे, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. स्वरा रेवांश 11 संघाचे संघमालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मान्यवर बाळकृष्ण दादा मुंडे, शेतकरी राजा निखिलजी चव्हाण साहेबांना विनंती आहे, आपण मंचावरती या. मंगेश दादा धुळे आपली वाट पाहत आहेत. रुपेश मैदानावरती आलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, सीमारेषेच्या जवळ चेंडूला पकडून फेक करतील. रुपेश आलाय मैदानावरती, निश्चितच या मैदानावरचा बायकरमॅन सुरुवात केली आहे. ऑफ द मार्क होत असताना त्याच्या बॅटमधून आलेली ही सिंगल धाव धावफलकावरती जोडतायत. षटक क्रमांक 3 ची सांगता झाली आहे. चांगलं षटक आलं. गोलंदाजी करत असताना सचिन केवनेनं दर्जेदार गोलंदाजी केली, विकेट सुद्धा मिळवल्या आणि या ठिकाणी आपण पाहाल तर संघाला एक छोटंसं कमबॅक करून दिलंय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोअर कार्ड वरती 3 गडी बाद 27 धावा अभि वॉरियर्स. मिळणारे, कारण 2 बलाढ्य टीम मध्ये ही लढत चालू आहे आणि 2 बलाढ्य आयकॉन अर्थातच सचिन केवणे आणि विवेक गायकवाड या 2 खेळाडूंमध्ये चुरस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बादच्या दिशेने आपण जाऊ. नाव बॅक टू क्रिकेट, ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर. प्रतीक कडव सरांना विनंती आहे, आपण या इकडं. प्रतीक कडव, 3 षटकं संपलेली आहेत. स्कोअर कार्ड वरती आपण पाहत आहे 27 धावा. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. 4थ्या षटकाला सुरुवात. नव्या दमाचा नवा शिलेदार गोलंदाजी मार्ग वरती केतन आलाय. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीनं बीमर आहे, नो बॉलचा कॉल येतोय. त्यानंतर हा झेल त्या ठिकाणी टिपलाय, खरा नो बॉल होता आणि No+1 अशा 2 धावा इथं धावफलकावरती जोडल्या जातील. फील्डचा इशारा येतोय. या 2 धावा मोफतच्या मैदानावरती ऍड केल्या जात आहेत, स्कोअर कार्ड मध्ये जातील. निश्चितच स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते जाऊन पोहोचलं 29 या धावसंख्येवरती. फील्डचा इशारा येतोय. निश्चितच अंपायरच्या माध्यमातून वेगवान गोलंदाज पहिलाच बॉल भीमरच्या स्वरूपात टाकलाय. केतनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. सीमारेषेवरती फिल्डर आहे, टप्प्यावरती पकडून फेक झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावले. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कॉलिंग पाहायला मिळालं. चांगलं कॉर्डिनेशन होतं आणि दोघांच्या मदतीनं इथं 2 धावा कंप्लीट करतायत. एकमेकांच्या साथीनं स्कोअर कार्डला जोडतायत. उमेश सिंग आणि रुपेश भोईर हे 2 फलंदाज मैदानावरती खेळतायत. जबाबदारी जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती दिली आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गोलंदाज केतन गोलंदाजी करतोय.
राईट आर्म राऊंड द विकेट. इथं पहा समोरच्या दिशेला क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चाबूक लावलाय, चपराक स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बाहेर जे लाडके प्रेक्षक आहेत, खेळाडू आहेत, आपणा सर्वांना विनंती आहे की मैदानाच्या बाहेर जर चेंडू आला तर तो मैदानाच्या आतमध्ये पाठवा. सहकार्य करा, एकमेकांना सहकार्य करूयात. तोपर्यंत आपण चॉईस केलेला चेंडू जर असेल तर तो पाठवा मैदानात. षटकार येतोय. 6 धावा इथं धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकतं ते 37 या धावसंख्येवरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि निश्चितच या षटकावरती हल्ला बोल केलाय. पहिला नो बॉल सिंगल, त्यानंतर आपण पाहताय तर दुहेरी धावेचा फटका आणि इथं एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. वेगानं पुढे चाललेलं धावफलक 37 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद 37 धावा. चौथ्या षटकामध्ये आपण आहोत. केतन नेहाते गोलंदाजी मार्कवरती आलाय खरा, पण त्याच्यावरती इथून हल्ला बोल केलाय. बॅटिंग करत असताना उमेश सिंग मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आणि जोरदार स्ट्राईक करत असताना उजव्या हाताचा बॅटर स्ट्राईक वरती तयार. समोरच्या दिशेला पुन्हा एकदा जबरदस्त ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्हचा अद्भुत नजराणा या ठिकाणी पेश केलाय. उमेश सिंगच्या बॅटमधनं धावांचा पाऊस. 1 मोर 4 रन्स. धावांच्या मदतीने इथं धावफलक पुढे जात चाललंय. तब्बल 41 धावा. सचिन केवनीनं गोलंदाजी केली, त्यावेळेला थोडंसं रोखलं होतं, कमबॅक केलेलं. इथं चांगल्या पद्धतीनं बॅटिंग. हा चेंडू चेक केला जाईल. ऑफस्टिकच्या पुन्हा एकदा जास्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांतरची अजून एक धाव येते. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 42 या धावसंख्येवरती आहे. आम्ही वॉरियर्स हा संघ मैदानावरती खेळतोय. अर्थातच संजयजी जाधव साहेबांनी बांधलेला हा संघ आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहताय स्वरा रेबांश 11. इथं फटका चांगला आहे आणि खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर देन डिस्पॅच सिक्सर. उमेश सिंगला आपण पाहताय. ज्या वेळेला ऑक्शन झालं त्यावेळेला भरपूर मोठी बोली उमेश सिंग वरती लागली होती आणि का त्यानं त्याच्या नावावरती एवढी मोठी बोली लागली होती, का त्याला एवढी मागणी आहे हे दाखवतोय. सांगत असताना बॅटनं निश्चितच धावांचा पाऊस मैदानावरती पाडतोय. आता मात्र टप्पा सापडलाय गणेशला. युवा गोलंदाज आहे, यंगस्टर गोलंदाज. चांगल्या पद्धतीनं टाकलेला हा चेंडू. केतन चौथ्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र टप्पा त्याला सापडलाय. सुरुवातीच्या 5 चेंडूंवरती 21 धावा त्यानं खर्च केल्यात. यंगस्टर गोलंदाजावरती प्रेशर क्रिएट झालाय. इथून प्रेशर मधनं बाहेर निघायचं. इथं मात्र फसलेला फटका चांगल्या पद्धतीने झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि केतननं कमबॅक केलं. विकेट मिळाली आहे, मोठी विकेट मिळाली. फलंदाज बाद होतोय. बॅट्समन उमेश सिंग परतलाय. चार षटकं या ठिकाणी संपलेले आहेत. 48 धावा धावफलकावरती आपण पाहताय. 4 गड्यांच्या मोबदल्यात फलंदाजी करत असताना अभि वॉरियर्स हा संघ मैदानावरती चांगल्या पद्धतीने सुरुवात केली आहे.
विवेक गायकवाडनं जो पाया घातला निश्चितच इथं कळत चढवण्याचं काम उमेश सिंग आणि रुपेश भोईर करत होता. उमेशला माघारी परतावं लागतंय. 7 चेंडू आणि 19 धावांची एक चांगली खेळी, एक सुंदर कॅमिओ मैदानाच्या आतमध्ये त्यानं पेश केला आणि मैदान सोडावं लागलंय उमेश सिंग या फलंदाजाला. चार षटकं संपली. धावफलकावरती आहेत 48 ऑन द बोर्ड. शेवटच्या अंतिम षटकाला या ठिकाणी सुरुवात होतीये. गोलंदाजी मार्कवरती ओम देशमुख येतोय. अजून एक युवा गोलंदाज यंगस्टर खेळाडू आदर्श वांगणी या संघाला बिलॉंग करत असताना ग्रामीण क्रिकेटमध्ये आज व्यावसायिक संघामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच विश्वास दाखवला आहे बाळकृष्ण दादा मुंडे आणि निखिल दादा चव्हाण यांनी स्वरा रेवांश 11 संघासाठी. शेवटचा षटक हा चेंडू पहा खेळलाय लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक टप्प्यावरती चेंडूला पकडून फेक करतोय. दुसऱ्या धावेची गरज होती का हा प्रश्न विचारला जाईल. मोठी विकेट मिळतीये. नो बॉलचा इशारा जरूर आलाय मात्र या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात लागलेला हा झटका फलंदाज बाद. बाबूला साथ देण्यासाठी स्ट्राइक वरती बाबू ओरपी चेंडू आणि फटका चांगला खेळलाय. दर्जेदार आक्रमक स्ट्रोक बॅटमधून येत असताना षटकार. पाहायला मिळतोय शेवटच्या षटकावरती हल्ला बॉल करत असताना बाबूच्या बॅटमधनं 6 धावा येत आहेत. ओरपी चेंडू आणि त्याच्यावरती सरळ 6 धावांची मुहूर्तमेढ रोवली होती. एकंदरीत आपण पाहताय 50 धावा 50 अप. फलंदाजाचं नाव कळवा. वैभव आलाय बॅटिंग करण्यासाठी. बाबूला साथ देत असताना वैभव ही जोडी मैदानावरती खेळेल. शेवटच्या अंतिम षटकात आपण आहोत. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. गोलंदाजी करण्यासाठी ओम देशमुखला आपण पाहत आहे. आदर्श वांगणी संघाचा हा ग्रामीणचा खेळाडू व्यावसायिक क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय स्वरा रेवांश 11 या टीम मध्ये. इथं हा चेंडू वेगवान आहे मात्र दिशा चुकीची. वेगासोबत दिशा नियंत्रित असणं गरजेचं असतं. टप्पा अचूक असणं गरजेचं असतं मात्र इथं पाहायला मिळालं नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. दिशा चुकीची असल्या कारणानं अवांतरचा इशारा पंचांचा येतोय. गती चांगली आहे मात्र टप्पा सापडणं ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. व्हाईट बॉल. स्ट्राइक वरती बाबू आक्रमक बॅट्समन आहे. 6 धावांच्या मदतीनं त्यानं खातं खोललंय. उजव्या हाताचा ताकदवर फलंदाज. इथं सुद्धा आडव्या बॅटनं मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग. मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडून फेक करेल. इथं एक सिंगल धावेल आणि इथं मात्र विकेट आलेली आहे. चेक करायचंय.
बॅटिंग टीम रिव्ह्यू. पंचांनी या ठिकाणी बाद घोषित केलंय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलेला आहे, चेक केला जात आहे. तिसरे पंच आमचे ऑफिशियल दत्ता कडव सर, DK सर. अगदी प्लम मध्ये फलंदाज बाद. थर्ड अंपायर डिसिजन, ही इज गॉन. इथं पहा, पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग, डायरेक्ट हिट होईल का हा प्रश्न होता, मात्र त्या ठिकाणी हिट झालं नाही. बॅकअप सुद्धा चुकीच्या पद्धतीनं आणि एका धावेची इथं भर घातली जाईल. स्कोर कार्ड वरती एक धाव जोडली जाईल. धावफलक पुढे सरकेल ते 58 या आकड्यावरती. ओम देशमुख गोलंदाजी करतोय. संघासाठीचं शेवटचं अंतिम षटक. शेवटच्या षटकात आपण आहोत. ओम गोलंदाजी करतोय. वैभव आणि मंगेश भोईर ही जोडी मैदानावरती खेळतायत. शेवट गोड करायचा आहे. शेवटच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवून या ठिकाणी एक चांगली टोटल उभी करायची आहे. फायटिंग टोटल, सन्मानजनक धावसंख्या. ओमचा हा चेंडू या ठिकाणी विकेटच्या मागे त्या ठिकाणी अडवण्यामध्ये थोडस असफल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. 22चा इशारा येतोय पंचांचा. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते 59 या धावसंख्येवरती. 59, 59 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. षटकातील अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज ओम देशमुखच्या या शेवटच्या षटकाचा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. स्ट्राईक एंड वरती मंगेश भोईर, मॅन फ्रॉम ढोके. ग्रामीण गटामधनं आपण पाहताय त्यावेळेला ढोके गावासाठी खेळणारा खेळाडू. इथं पहा, मिस टायमिंग स्ट्रोक, झेलची संधी. मिड ऑफला फिल्डर आहे आणि होम डिलिव्हरी. झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना मंगेश भोईरला मैदान सोडावं लागतंय. विकेट. वेट पंच, एक चेंडू शिल्लक आहे ना. त्यानंतर षटकार, वाईड बॉल, विकेट, वाईड बॉल, वाईड आणि प्लस त्यात सिंगल. सिक्स आणि पहिल्या चेंडूवरती नो बॉल, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसरा वाईड बॉल, चौथी विकेट, पाचवा सिंगल, नंतर लेग बाईज आणि विकेट. एकूण 5 चेंडू झालेले आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहे. आपला 12वा प्लेयर आहे या ठिकाणी. एक चेंडू शिल्लक आहे. या ठिकाणी आपण पाहताय रनआउट झाले ती, तो तिथं नो बॉल टाकला आणि तेव्हा रनआउट झाली. एक चेंडू शिल्लक आहे मित्रांनो. पहिल्या बॉलला रनआउट नो बॉलला रनआउट झाली.
या ठिकाणी आमचे मॅन्युअल स्कोरर भारतदादा धुळे, त्याचबरोबर आमची ग्रामीण टेनिस क्रिकेटची टीम, त्याचबरोबर आयोजन कमिटीची सुद्धा काउंटिंग या ठिकाणी बरोबर जुळते मित्रांनो. एक चेंडू शिल्लक आहे, लास्ट बॉल शिल्लक आहे. आपण आल्यानंतर वाटल्यास या ठिकाणी आपला 12th मॅन आहे, त्यांनी सुद्धा मोजलेले आहेत मित्रांनो. एक चेंडू शिल्लक आहे. ऋतिक भोईर आमच्या सोबत या ठिकाणी आहे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. नक्कीच आपण पाहताय तर प्रत्येक गोष्टीवरती आणि प्रत्येक चेंडूवरती त्याचं चांगलं लक्ष आहे. ऋतिक भोईर यांचं मनापासून कौतुक आपण करू. लास्ट बॉल, इथं पहा शेवटचा चेंडू टाकलाय, अपील केली आणि विकेट मिळालेली आहे. शेवटच्या चेंडूवरती आली विकेट. षटक क्रमांक संपले 5वं. पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती आहेत त्या 59 धावा. 60 धावांचं लक्ष पुन्हा एकदा. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आपण ज्या वेळेला धुळे ब्रदर्स आणि ओव्ही 11 ची मॅच पाहिली तेव्हा सुद्धा 60 धावांचं टार्गेट होतं आणि आता सुद्धा या मॅच मध्ये 5 षटकांमध्ये बनवाव्या लागतील 60 धावा. बॅटिंग करत असताना टीम स्वरा रेवांश 11 या संघाला. मैदानावरती बिग फाईट मॅच, दुपारचं सत्र आहे आणि गाजवायला सुरुवात केली आहे. व्यावसायिक क्रिकेटचा हा अनोखा अंदाज मैदानावरती आपण अनुभवताय. चेस करायला सुरुवात केली जाईल आणि जशी द्वितीय सत्राला सुरुवात होईल तुर्तास मी थांबतोय. आपण थांबू नका, पाहत राहा. बदलापूर प्रीमियर लीग 2025चं हे पर्व पहिलं दुसऱ्या दिवसात आपण आहोत आणि समालोचन कक्षामध्ये आपण करूया परिवर्तन. या ऐकूयात व्हॉइस ऑफ बदलापूर, जोवेली गावची मुलुक मैदानी तोफ या ठिकाणी पुन्हा एकदा समालोचन कक्षामधनं धडकताना पाहायला मिळेल. बदलापूर समालोचक समितीचे अध्यक्ष महेशजी धुळे सर, अर्थातच मॅडे सर आपल्याला जोडले जातील. धन्यवाद.
षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहतोय अभि वॉरियर्स संघाच्या वतीनं उमेश सिंग. बॅट्सला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया विश ऑल द बेस्ट. 60 धावांचं लक्ष. स्ट्राईक एंडला ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला राज आणि आता पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. दोन्ही टीम आपण पाहतोय दर्जेदार आहेत. 59 धावा बनल्या गेल्या आणि आता 60 धावांचं लक्ष या मॅच मध्ये. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय. बॉलच बॅक डाईव्ह करण्याचा प्रयत्न. उमेश सिंग चांगली गोलंदाजी आहे. स्वतःच्या फॉलोअर थ्रू मध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतात. दाबत संख्या फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एकंदरीत या ठिकाणी 60 धावांचं लक्ष असताना या मॅच मध्ये सुरुवात ज्या पद्धतीने करायला हवी आहे. स्ट्राईकला ओमकार मोरे, स्वरा रेवांश 11 बालकृष्ण दादा मुंडे आणि निखिल शेठ चव्हाण यांचा संघ ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना बी शेप मध्ये फटका चालला. लॉंग ऑनला मिळेल फक्त सिंगल धाव. चांगली दर्जेदार गोलंदाजी आहे. प्रत्येक खेळाडूला एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण व्हावं आणि प्रत्येक खेळाडू अगदी बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणे यामधून अधिकाधिक अगदी आपण पाहिलं तर उंच लेवलला जावा हाच उद्देश बदलापूर प्रीमियर लीगचा आहे. चांगलं क्रिकेट त्यांनी खेळावं. चांगल्या मोठमोठ्या संघामध्ये व्यावसायिक संघ असेल, ISPL असेल, अशा चांगल्या क्रिकेटमध्ये आपला प्रत्येक ग्रामीणचा खेळाडू जावा हा या मागचा उद्देश आहे. यावेळेस ऑन साइडला उडवलाय उमेश सिंगच्या विरोधात. आक्रमक पवित्रा घेतला राजने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र संघर्षाचा शंखनाद करणारा पहिला षटकार BPL 6R. षटकार आणि या षटकाराने दाबत संख्या फलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आगास करत असताना का प्रतिम स्ट्रोक होता. एक सिंगल गणात आले. स्ट्राईक रोटेट केले ओमकारने आणि जसा राज स्ट्राईकला आला तसा मात्र त्याने आपल्या नावाचा परिचय दिला उमेश सिंगला. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॅकेंट एरिया होती आणि आता स्क्वेअर ऑफ द विकेट. हा बॉल सीमा पार. भलतील धावा 4. दोन्ही टीमला विनंती राहील प्रत्येक संघासाठी एकच रिव्ह्यू मिळणार आहे. फक्त तुम्ही कधी युटिलाइज करू शकता, कधी तुम्ही वापरू शकता. संख्या फलकावती 11 धावा. चांगली सुरुवात आपण पाहतो. प्रति षटकामागे 12.00च्या सरासरीने जायचे आणि आता कदाचित ती धावसंख्या बंटन सुद्धा केली जाते. 3 चेंडूंचा खेळ तुम्ही पाहिला. 4 चेंडूंचा. 4 चेंडूंमध्ये 11 धावा फलकावती आहेत. ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट. ऑन साइडला ड्राईव्ह केला. एक सिंगल कम्प्लीट. सेकंडचा कॉल आणि ते कदाचित DRS. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टीव्ही अंपायर्स कडे आपण जाणार आहोत. व्यवस्थित बॅट ग्राउंडिंग केली की नाही हे तपासलं जाईल आणि आता आपण पाहतोय या ठिकाणी लगेच चेक करू. पहिली धाव भरपूर वेगाने कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्या धावेसाठी आपण पाहतो पलटले राज आणि आता या ठिकाणी ओमकार मोरे यांची विकेट थोडीशी धोक्यात आहे आणि आता फलंदाजाला बाद. धक्का पहिला लागेल टीम स्वरा रेवांश 11 संघाला. फलंदाज बाद. नक्कीच या षटकानंतर प्रशांत सूर्यराव यांना विनंती राहील की आपण थोडसे या ठिकाणी बाहेर या. कारण तुम्हाला या ठिकाणी रिलीव्हर म्हणून काम पाहतील दत्ता कडवसर. कारण यानंतर त्यांची सुद्धा मॅच आहे. याच कारणास्तव ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर नक्कीच आपण पाहतो MR पॅनल सध्या बदलापूरमध्ये. या पॅनलची चर्चा आहे
मग बदलापूरच नव्हे तर दत्ता कळव सर आम्हाला सांगतात की मुरबाड असेल, शहापूर असेल, कर्जत असेल, नेरळ, बांगणी या विभागामध्ये सुद्धा प्रेक्षकांना विनंती राहील आणि आमच्या सर्व खेळाडूंना की आपण मॅच बॉल कसा मैदानाच्या आतमध्ये लगेच परतेल याकडे थोडंसं अधिकाधिक लक्ष केंद्रित करा, कारण सामना डिले होणार नाही आहे याची दक्षता आपण सुद्धा. चला मंडप डेकोरेटर्सचे या ठिकाणी काही सहकारी आहेत, तुमच्या मागे जो मॅच बॉल आहे तो आपण लगेचच परत करा. स्वतः अण्णा गीतेश ठाकरे पोहोचतात, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला LED TV देण्यात आलेली आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी हे पारितोषिक आणि गोलंदाज आणि फलंदाजांसाठी आकर्षक स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी देण्यात येईल. प्रवीणजी धुळे आणि मयूरजी केणे पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर लक्षात असू द्या, पॉवर प्लेची षटक संपल्यानंतर जुना चेंडू मैदानावरती देण्यात येईल आणि जर कदाचित जुना चेंडू आयोजकांकडे नसेल तर त्या ठिकाणी आम्ही हा नवीन चेंडू सुद्धा सुपूर्द करू. लक्षात घ्या, प्रत्येकाला विनंती राहील की आपण सुद्धा विशेष सहकार्य करायचं, कारण स्पर्धा आपली सर्वांची आहे. ही स्पर्धा कोणत्या एकट्या व्यक्तीची नाही आहे. अगदी आपण पाहतो जरी या स्पर्धेला एक वेगळं स्वरूप आहे, अगदी आपण पाहतो ज्यांचं अगदी आपण पाहतो फाउंडेशन आहे शैलेश दादा बडनरे आहे, परंतु त्यामागची अफाट मेहनत सुद्धा आहे. शैलेश दादा बडनरे यांनी सुद्धा सांगितलेले की स्पर्धा माझी एकट्याची नाही आहे, आपल्या सर्वांची आहे. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विश शेप मध्ये फटका अलॉंग द कार्पेट, बॉल चालला डीप मध्ये, तोपर्यंत बलते सिंगल धाव आणि आता मैदानाच्या आतमध्ये संघाचा बॅकबॉन खेळाडू अर्थातच स्वरा रेवांश 11 संघाचा आयकॉन खेळाडू. सातत्याने आपण जयनुमान बंटी 11 ढवळेपाडा संघाचं नेतृत्व करत असताना सचिन केवणेला पाहिलेलं आहे आणि या सचिन केवणे म्हटलं तर ढवळेपाडा संघाची रन मशीन आहे. जबळ जबळ ग्रामीण क्रिकेट खेळत असताना अगदी आपण पाहिलं तर 8 बाईक त्याच्या नावावरती आहे. तोच खेळाडू सध्या नॉन स्ट्राईक एंडला आहे. धाबा संख्या फलकामध्ये 17. विवेक गायकवाड एक चांगलं कॉन्टेस्ट तुम्ही पाहतात, बेस्ट वर्सेस बेस्ट, सचिन केवणे वर्सेस विवेक गायकवाड. हो, यावेळेस ऑन साईडला उडवला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फलंदाज होईल बाद. विवेकने सुरुवात गोलंदाजीमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी केली आहे. बॅटिंग मध्ये आपण पाहतो त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती सचिन केवणेच्या विरोधात षटकार आला होता आणि आता 60 धावांचं लक्ष असताना गोलंदाजी इथे मात्र त्याला चांगली करायची आहे. फलंदाज झाला बाद. राज बॅक टू द पॅव्हलियन. षटक क्रमांक आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसरं चालू आहे. ऋतिक भोईर सुद्धा 12th मॅनच्या भूमिकेत एक चांगले आयोजक आहेत. नुकताच याच क्रीडानगरीमध्ये त्यांची सुद्धा एक स्पर्धा संपन्न झाली, परंतु आता मैदानामध्ये आकाश तामाणे आलेले आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. 2 खेळाडू बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला आकाश तामाणे, गावदेवी अभिशिवचा हा खेळाडू आहे. गोलंदाज विवेक. ओ, लाईन चांगली आहे. शॉर्ट ऑफ लेन पडल्यानंतर थोडासा फ्लाय झाला. सरळ चेंडू अष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉलची सांगता होती. विवेक गायकवाडचे अनुमान जोबिली संघाचं नेतृत्व करत असताना चांगली दर्जेदार गोलंदाजी आणि आता तसाच खेळ सध्या तरी मैदानामध्ये त्याचा चालू आहे. राईट आर्म द विकेट. हो, या ठिकाणी आपण पाहतोय संपर्क नाही व्यवस्थित. आणखीन एक डॉट बॉल. धाबा संख्या फलकावरती स्थिर आहे.
षटक क्रमांक 2 चा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफिशियल अपडेटर आमचे ऑफिशियल स्कोरर सूरज धुळे सांगतात आम्हाला की 2 बाद 17 धावा आहेत. 17 वरती 2. या ठिकाणी आपण पाहतोय स्वरा रेवांश 11 हा संघ खेळतोय. 60 धावांचं लक्ष्य. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये धावा आल्या, परंतु आता विवेकने जणू काही लगाम ओढली आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी अगदी आपण पाहतो पुढे चेंडू पडलेला आहे आणि पडल्यानंतर बॉल चाललाय फ्लाय होऊन डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. विवेक गायकवाड फिल्डरला हेच सांगतात की तुझा अंदाज चुकला. कदाचित टप्पावरती जर येऊ शकला असा तर किमान संघासाठी 2 धावा सुद्धा वाचवता आल्या असत्या, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 4 आल्या चौकारने संघाचा धावफलक पुढे चाललाय. 21 धावा आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी प्रगतीपथावरती चालू आहे. कासगाव गावाच्या इनकडून कासगाव गावाचीच ऐतिहासिक क्रीडा नगरी आहे. धर्मवीर क्रीडांगण कासगाव आणि या क्रीडानगरमध्ये चालू असलेला हा बदलापूर प्रीमियर लीगचा एक अभूतपूर्व सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हो, लाईन चांगली आहे. भन्नाट वेग आणि आता या ठिकाणी वेगाने बीट करत असताना विवेक गायकवाडला पण पाहिलं. फलंदाज आकाश तामाणे होते आणि आता इथे मात्र धावा बळला नाही. शेवट गोड केला या षटकाचा. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकामध्ये धावत संख्या फलकावरती द्वितीय सत्रामध्ये 60 धावांचा पाठलाग करत असताना स्वरा रेवांश 11 संघ पोहोचलाय 2 बाद 21 वरती. गरज षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पुरुष एकदा आपण पाहतोय एक आज चांगला गोलंदाज या ठिकाणी वापरण्यात आलाय. मी तर म्हणेन जीवनमान ढोके संघाच्या वतीनं नेहमी ज्यांनी सलामीला येत असताना 2 षटकांचा स्पेल जो हाताळत असतो तो गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू आहे मंगेश भुईर, अर्थातच मॅगी या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. 18 बॉल 39 ची गरज म्हणजे 13.00 च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागणार आहेत. निसारबाई शेख या ठिकाणी तुम्ही पाहतात एक सामना त्यांनी जिंकलेला. एक सामना जिंकण्याच्या तयारीत आहेत. कदाचित आपण पाहतोय चालू मार्च मध्ये निसारबाई शेख ज्यांना कोळगावचे ज्युनियर भावेश पवार म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्र पोलीस आहेत चेतन शेट्टे आणि क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. हो, या वेळेस आपण पाहतोय बॉलच बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे आणि आता चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. सचिन केवणेला तुम्ही पाहताय रन मशीन ऑफ डवलेपाडा टीम आणि आता सध्या तरी आपण पाहिलं तर 18 बॉल 39 ची गरज असताना पहिला चेंडू डॉट आलाय. धावत संख्या फलकामध्ये आपण पाहतोय 21 धावा आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय जे मात्र तिसरं षटक मुंडे माउंटन्स व्ह्यू मॅरेज लॉन्स कडून षटक तुम्हाला पाहायला मिळते. फटका अप्रतिमे आणि आता मात्र वेगाने प्रत्युत्तर देत असताना बॉलला फेकून दिलंय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. ही खासियत आहे सचिन खेवणेची. बॉल सीमा पार. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. अगदी आपण पाहतो सचिन केवणेच्या बॅट मधून त्याला माहिती आहे धावा बनवाव्या लागणार आहे. 13 ची सरासरी इथे मेंटेन करायची. 18 बॉल 39 ची गरज आहे आणि आता गोलंदाज मंगेश भुईर पहिला चेंडू डॉट टाकला त्यानंतर षटकार.
यावेळी बॅटची लिडिंग एज एज टेकन. या मॅचची ही प्राइज विकेट होती. सचिन केवळेला मात्र परतावा लागेल माघारी. आणि जर या ठिकाणी आबी वॉरियर्स सामना जिंकला या मॅच मध्ये तर टीमचे ओनर संघ मालक सन्मान्य अभिषेक जाधव साहेब यांच्या वतीनं 2222 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. फलंदाज बाद. स्वतः संघ मालक अभिषेक जाधव साहेब सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. मुख्य मंचावरून आपण पाहतोय चांगली मॅच बनेल यात तीळ मात्र शंका नाही आहे. प्रत्येक खेळाडू ऑलराऊंडर आहेत आणि अगदी पण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू प्रत्येकाचं 100% देण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये करतायत. विश्वनाथ धुळे हे अगदी आपण पाहतो फिल्डिंग सेट करतायत. एक जुने जाणते खेळाडू आहेत. चांगला गोलंदाज सुद्धा बेस्ट बॉलर होता 2019चा बदलापूर प्रीमियर लीगचा तोच विश्वनाथ धुळे. ओव्हर द विकेटने गोलंदाज मॅगी. हो यावेळेस सेन्सिबल क्रिकेट करण्याचा प्रयत्न डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता आणि इथे नॉन स्टॅकेंडला कदाचित चुकीची फेकी होती. या ठिकाणी आपण पाहतो मंगेश यांना तुम्ही पाहतायत चांगली दर्जेदार गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. सचिन केवळीची प्राइज विकेट होती या मॅचची आणि आता ती मात्र त्याने मिळवली आहे. संघाची धावसंख्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 40 धाबांचं लक्ष असताना स्कोर 14 चेंडू आता 32 धाबांची गरज आहे म्हणजे 28 वरती पोहोचलेला आहे तो संघ स्वरा रेवांश 11. 14 बॉल 32 धाबांची गरज. बॅटची आतली कडा लागली. ऑन साईडला बॉल चाललाय दणदण करत क्षेत्ररक्षक आले वेगाने. इथे मात्र लगेचच बॅकअप देण्यात आलेला आहे. विवेक गायकवाड आणि अगदी आपण पाहतो 2 खेळाडू त्या ठिकाणी उमेश सिंग कदाचित आपण पाहतो क्रिकेट मधील बदलापूरची एबन जोडी आहे. उमेश सिंग आणि विवेक गायकवाड एका संघाला प्रेझेंट करतात. सध्या अबी वॉरियर्स संघामधून खेळत असताना 13 बॉल विजयासाठी 30 धाबांची गरज. सामना थोडासा स्पीडअप करा विनंती राहील प्रत्येक संघाला कारण जास्त वेळ या ठिकाणी खर्च होतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा आकाश तामाणे बॉल डीप मध्ये चालला. आता विवेक आलेत वेगाने प्रचंड चेंडूला गॅदर सुद्धा केलेला आहे आणि इथे फेक होत नाही. त्याला माहिती आहे आता शेवटच्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एकच धाव. ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती होणार आहे. पाण्याची पूर्तता लगेच करा कारण 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे. 12th मॅन आणि अगदी आपण पाहतो डगआउट मधून सुद्धा पाणी पुरवलं तरी हरकत नाहीये एखाद्या खेळाडूने. आणि आता 12 बॉल 29 धावांची गरज. 14.50 या आस्किंग रन रेटने या धाबा चेस कराव्या लागतील. या दरम्यान आपण पाहतो ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती झालेले खेळाडू बसतील पाणी पीत. तोपर्यंत ऐकूया डीजे च्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
या धाबा बनवाव्या लागणार आहेत. 18 बॉल शिल्लक होते तेव्हा 39ची गरज होती, 13ची सरासरी आपण पाहिली, परंतु आता 14.5-0 म्हणजे कुठेतरी आता दबावाखाली वावरते टीम स्वरा रेवांश 11. वर्चस्व राहिलं या मॅच मध्ये अभि वॉरियर्स संघाचा गोलंदाजी दर्जेदार आहे. अगोदर बॅटिंग मध्ये धमाल पाहायला मिळाली आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल. 14 बॉल 29 धावांची गरज, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. सामना बॅलन्स आहे. जर एखाद्या फलंदाजाने 1-2 मोठे फटके लगावले ना तर सामना आपल्या बाजूने खेचून हाणू शकतात. 12 बॉल आणि आता 29ची गरज. गोलंदाज विवेक गायकवाड संघाचा सरसेनापती. अगदी आपण पाहतो मागच्या षटकामध्ये सचिन केवळेला बाद केलं, त्यानंतर एकच समीकरण होतं मैदानाच्या आतमध्ये की पहिले सेनापती को गिराव सेना आपने आप गिर जाती है. आणि आता आपण पाहिलं तर या ठिकाणी पूर्णपणे दबावाखाली बॅटची कडा लागली. पॉइंटमध्ये चेंडू ट्राबल झालाय, सिंगल धाव मिळाली आणि या सिंगलच्या पद्धतीने संघाची टोटल पुढे सरकते, जिथे 32 धावा धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 60 धावांचं लक्ष्य, 28ची गरज आहे. 11 बॉल शिल्लक. बदलापूर प्रीमियर लीग 2025 थरारे दिवस क्रमांक 2 मध्ये आपण आहोत आणि मॅच नंबर 2 या ठिकाणी आपण पाहतोय. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय योगेश पाटील. जर असे शॉर्ट पिच बॉल जर योगेश पाटीलला टाकाल तर त्याचा तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल. मच निडेड षटकार. बॉल चाललाय सीमा पार, ठोकलाय A1 क्वालिटीचा धमाकेदार षटकार. एकूण 30 धावांची गरज असताना सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 7 धावा. मी मगाशी सांगितलं एका 2 मोठे फटकाले ना केडी तर या सामन्याचा बिमोड व्हायला वेळ लागणार नाही, कारण 60 धावा सुद्धा या क्रीडानगरीमध्ये सेफ नाही आहेत. क्रिकेटमध्ये आम्ही कित्येक वेळा अप अँड डाऊनचं क्रिकेट पाहिलेलं आहे, सुख दुःखाने भरलेले क्रिकेट आम्ही पाहिलेलं आहे आणि क्रिकेटमध्ये कित्येक वेळा चढ उतार सुद्धा पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या इथे अगदी आपण पाहतोय 3 षटकामध्ये फार कमी पाहायला मिळाली. 12 चेंडू 29 धावांची गरज असताना आता मात्र षटकार ठोकलाय. समीकरण पुन्हा एकदा बदललंय. उर्वरित 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज. गोलंदाज सुद्धा कमबॅक करण्याची क्षमता ठेवत आहेत. अगदी आपण पाहतो आता जिथे म्हटलं जाताना क्रिकेटमध्ये लोकांची विचार करण्याची क्षमता जिथे संपते ना तिथे आपण लोकांना आपली क्षमता दाखवायची असते. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, संधी प्रत्येकाला मिळते, संधीचं सोनं मात्र प्रत्येकाने करावं लागेल आणि आता तसा प्रयत्न सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. सिंगलला तितकंच प्राधान्य देण्यात आलंय. जितके आक्रमकता आहे तितका संयम सुद्धा आहे. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 60 धावांचं लक्ष्य असताना षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स. गोलंदाज विवेक गायकवाड राईट अमोर विकेट. आणखीन एक चांगला चेंडू. स्ट्राईक हवी आहे. योगेश पाटीलला विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे. कदाचित विकेटचा त्याग झाला असता परंतु इथे ते होऊ शकलं नाहीये आणि इथे आपण पाहतो मिळाली एक सिंगल. 22ची धाव आणि या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धाव फलका वरती आपण पाहिले तर धावा पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. 60 धावांचं लक्ष्य मॅच मध्ये. 20 धावांची अजूनही गरज आहे. 40 धावा धाव फलकावरती आहेत. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. गोलंदाज विवेक गायकवाड सायकलला. योगेश पाटील चेंडू बॉडीवरती आदळतोय. संपर्क नाही आहे बॅट अँड बॉलचा. चांगली कमालीची गोलंदाजी करतात. पटला जाताना संगीत सुनकर ज्ञान न मिलता, मंदिर जाके भगवान ने मिलता, क्यों लोग आज भी पूछते हो पत्थर को, क्योंकि भरोसे का लायक इंसान नहीं मिलता. आणि आता मात्र भरोसा स्वतःच्या खांद्यावरती दाखवत असताना विवेक गायकवाडने 2 षटकं हाताळले. चांगली कमालीची गोलंदाजी केली आहे. जणू काय आता मैदानावरती आग लागते आहे. येणारे 7 बॉल 20 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल डॉट आला, विकेट आली तर सामन्यामध्ये आणखी मजा येईल आणि जर चौकार षटकार आला तरी सुद्धा सामन्यामध्ये कमबॅक आणि वापसी मिळवेल स्वरा रेवांश 11 हा संघ. 7 बॉल 20 ची गरज. या ठिकाणी धीम्या गतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली आहे. चेंडू थोडासा फ्लाय झालाय आणि इथे आपण पाहतोय समोरून चेंडू थोडासा अतिरिक्त उसळी त्याला मिळाली आहे आणि ते डॉट बॉल ऑन फील्ड अंपायर डिसिजन. षटक क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालेला आहे. 4 षटकामध्ये धावा धाव फलकामध्ये 40 आणि आता विजयासाठी येणारे 6 बॉल 20 धावांची गरज.
19 धावांची गरज आहे, माफ करा, आणि 41 धावा फलकावती आहेत. शेवटचा अंतिम षटक. 6 बॉल 19 धावांची गरज. स्वीट अँड शॉर्ट मीटिंग. चला विवेक गायकवाड अँड ऑल टीम, विनंती राहील लगेच आपण क्षेत्ररक्षण विखुरलेल्या अवस्थेमध्ये करायचंय. जास्त वेळ या ठिकाणी टीम मीटिंग करून देऊ नका. पंचांना सुद्धा विनंती राहील. विशाल धुळे हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. या प्रश्नाचं उत्तर काय असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 19 धावांची गरज आहे. त्यांच्यावरती जिम्मेदारी आहे. संपूर्ण आपण पाहतो या 4 दिवस या ठिकाणी जेवणाची उत्तम व्यवस्था विशाल धुळे यांच्या माध्यमातून करण्यात येते. त्यांचे मनपूर्वक आणि विशेष आभार. संपूर्ण ऑफिशियल टीमची काळजी घेणारं व्यक्तिमत्व आहे. म्हटलं जाताना आयुष्यात 2 गोष्टी तुम्ही वाया जाऊ देऊ नका. एक आनंदाचा क्षण आणि दुसरा अन्नाचा कण. 6 बॉल 19 धावांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज येतात जीतू. शेवटच्या अंतिम षटकामध्ये अबी वॉरियर्स संघाचे मेंटॉर मॅनेजर शुभम मस्कर या मॅचचा आनंद घेतात. 6 चेंडू 19 धावांची गरज आहे. प्रचंड खुश आहेत विवेक गायकवाडच्या गोलंदाजीवरती शुभम मस्कर. आणि आता आपण पाहतोय सामना आता बॅलन्स आहे. अबी वॉरियर्स हा संघ जर जिंकला तर संघ मालक 2222 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या वतीनं देण्यात येईल. शेवटचा अंतिम षटक. या धावा वाचवायचे आहेत, परंतु योगेश पाटील सारखा एक तगडा फलंदाज अजूनही सध्या मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईक केलाय. 6 बॉल 19 धावांची गरज. चला मॅच लगेच चालू करा. विनंती राहील ऑफिशियल. सहा बॉल आणि आता 19 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज जीतू, स्ट्रायकेंडला योगेश पाटील. बादशा दिशेने आपण जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. लक्ष आता सर्व प्रेक्षकांच्या या मॅच कडे लागले असतील. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतोय कबाच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतात. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. सामना जिंकायचे टीम स्वरा रेवांश 11 या संघाला, सामना जिंकायचा अबी वॉरियर्स संघाला. दोन्हीकडून या ठिकाणी प्रयत्न केले जात आहेत. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज, बॅट की बॉल, बॉल की बॅट असा विद्यमान सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणता संघ जिंकेल याच्यावरती शिक्का मोर्तब कोण करेल याचं उत्तर सांगणं फार कठीण आहे. 5 बॉल 17 धावांची गरज. हो यावेळेस ऑन साईडला उडवलाय. फटका बनवतो प्रतिमे योगेश पाटील. जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत सामना कधी टर्न होऊ शकतो. टीम स्वरा रेवांश 11 या संघाच्या बाजूने ठोकलाय मच नीडेड षटकार. आता आपण पाहतोय धाबत संख्या फलकावरती 6 ने पुढे चालली आहे. समीकरण आपण पाहतो. येणारे 4 बॉल शिल्लक आहेत. विजयासाठी 12 धावांची गरज, 11 धावांची गरज. कल्पेश धुळे सुद्धा या ठिकाणी थोडेसे कन्फ्युज आहेत. चुकीची माहिती पोहोचवत असताना 4 बॉल आणि 11 धावांची गरज. कदाचित 4 बॉल 11ची गरज. हरकत नाही आहे. कदाचित आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये गणेश जाधव थोडस या ठिकाणी चलबिचल होत असं. चर्चा चालू आहे. सामना कोण जिंकेल या सर्व गोष्टींची चर्चा आता उत्कंठा शिगेला सुद्धा पोहोचलेली आहे. 4 बॉल 11ची गरज. स्ट्रायकेंडला योगेश, गोलंदाज जीतू. हो यावेळेस आपण पाहतो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप कव्हरला. एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि ते DRS
डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम मध्ये आपण चेक करू. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल आणि आपण जाऊया टीव्ही अंपायर्स कडे. डिसिजन लगेच सुपूर्द केला जाईल. जर फलंदाज असेल बाद तर 3 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज आणि जर फलंदाज सेफ असेल तर 3 चेंडू 9 धावांची गरज. नॉट आउट. 3 बॉल 9 धावांची गरज आहे. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. बी वॉरियर्स संघाला विनंती आहे. सक्त ताकीद आहे आयोजन कमिटीच्या वतीनं. विशाल धुळे कल्पेश धुळे आम्हाला माहिती देत असताना की लगेच सामना चालू करा कारण वेल ऑलरेडी या सामन्यासाठी जास्त खर्च झालेला आहे. 3 बॉल 9 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे. धावा इथे बनवावाच लागणार आहे. टीम स्वरा रेवांश इलेव्हन या संघाला स्वतः बालकृष्णदादा मुंडे निखिल शेठ चव्हाण या वाचा आनंद घेतात तर दुसऱ्या बाजूला अभिषेक जाधव साहेब सुद्धा या वाचा आनंद घेत आहेत कारण दोन्ही संघ मालकाने पुरस्कृत केलेले हे 2 संघ आपण पाहतोय एकमेकांच्या विरोधात लढतायत. 3 बॉल 9 धावांची गरज. गोलंदाज जीतू हो यावेळेस आपण पाहतो पुन्हा एकदा त्या दिशेने बॉल चालला ड्राईव्ह करत असताना योगेश पाटील एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि आता 2 धावा घेण्याचा प्रयत्न आहे. पुरुष एकदा आपण पाहतोय कदाचित चुकीच्या एंडला थ्रो फेकी करण्यात आली आहे आणि आता 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. या 2 धावा उपयुक्त ठरतात. संजीवनी देण्याचं काम करतात स्वरा रेवांश इलेव्हन या संघाला. योगेश पाटीलला माहिती आहे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन ही मुंबईची लोकल असते तशी क्रिकेटची लाईफ लाईन ही सिंगल डबल असते. थेंबे थेंबे तळेस असे बूंद बूंद से बनता है सागर. जर एखादा मोठा फटका आला तर सामन्याचा बिमोड होऊ शकतो हे योगेश पाटीलला चांगलं माहिती आहे. काय जबरदस्त सामना आहे. हाय व्होल्टेज ड्रामा नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बदलापूर प्रीमियर लीग 2025 चा हा थरार. चांगला चेंडू जितूला सुद्धा कमबॅक करायचे. एका बाजूला आपण पाहतोय टीम स्वरा रेवांश 11 या संघाला मात्र जिंकायचे जरूर परंतु अभि वॉरियर्स अभिषेक जाधव यांच्या संघाला हार नाहीये मंजूर. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. डॉट चेंडू टाकण्यात आलेले आणि आता शेवटचे काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. विजयासाठी 1 बॉल आणि 7 धावांची गरज आहे. म्हणजे जरी षटकार आला तरी हा सामना अभि वॉरियर्स संघाच्या बाजूने जाऊ शकतो. 2222 रुपयाचं पारितोषिक संघ जिंकला तर भरपूर सारी पारितोषिकांची खैरात होणार आहे अभि वॉरियर्स या संघावरती. चला जास्त वेळ घेत आहे टीम अभि वॉरियर्स. विवेक गायकवाड शेवटची वॉर्निंग असेल अन्यथा पॅनल लाईव्ह केला जाईल. चर्चा या ठिकाणी सातत्याने वारंवार करू नका विनंती राहील. तुमच्यासाठी केवळ 5 षटकासाठी 25 मिनिटांचा अवधी असतो. शेवटचा 1 बॉल 7 धावांची गरज. सामना जबरदस्त रंगलाय. जर हा महत्वपूर्ण चेंडू जितू याच्या वतीने हाताळला गेला नसता तर सामना बॅलन्स सुद्धा राहिला असता या मॅच मध्ये. परंतु हरकत नाही एखादा चमत्कारच वाचवेल या मॅच मध्ये टीम स्वरा रेवांश इलेव्हन संघाला. आणि इथे या दरम्यान हा बॉल चला आउटसाइड द लेग स्टंप एस इट इज वाईट बॉल. 1 बॉल 7 धावांची गरज असताना वाईट चेंडू टाकला. मी मगाशी सांगितले एखादा दैवी चमत्कार या मॅच मध्ये वाचवेल. म्हटलं जातं ना बाळूदादा मुंडे देव देव केला तेव्हा नाही पावला आणि कर्म करत गेलो तेव्हा मात्र न सांगताच धावला. असा आता देवाचा दावा करावा लागणार आहे. अभि दवा की नाही दुआ की जरूरत आहे. 1 बॉल 6ची गरज. सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गोलंदाज जीतू आणि स्ट्रायकरला फलंदाज योगेश पाटील. 1 बॉल 6ची गरज. ज्या खेळाडूंना ज्या प्रेक्षकांना हृदय विकाराचा त्रास असेल तर हा सामना नाही पाहिला तरी चालेल. 1 बॉल 6ची गरज. गोलंदाज जीतू बॉलिंग टॅकवरती सज्ज. स्ट्रायकरला योगेश पाटील. शेवटचा बॉल. हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. सामना या ठिकाणी जिंकलाय. अभिषेक जाधव साहेबांनी देखील सुटकेचा मोकळा निश्वास टाकला असेल
आणि हा सामना जिंकलाय टीम आबी वॉरियर्स या संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम स्वरा रेवांश 11 आपलं सुद्धा चांगलं कौतुक.